नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अधिक मासात संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्राच्या ग्रंथांचे कोणते निवडक अध्याय वाचणे देखील प्रभावी ठरते। तुम्हाला जर गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही अधिक मासात गुरुचरित्राचे हे निवडक अध्याय वाचून पुण्यफल प्राप्त करू शकतात। तर कोणते अध्याय वाचणे अधिक मासात अत्यंत फलदायी ठरते, तसेच कोणते अध्याय वाचल्याने कोणते फळ मिळते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आयुष्यातील अडथळे दूर करून दत्तगुरूंच्या कृपेने नवीन सुरुवात करायची असेल तर अधिक मासाची संधी गमावू नका। अधिक मास हा धार्मिक नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण होणार आहे आणि किती दिवसांसाठी असणार आहे, तसेच या महिन्यात कोणते नियम पाळले पाहिजे तर जीवनातील अडथळे देखील दूर होतात। जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही काही विशिष्ट कारणांसाठी ठराविक अध्यायांचे वाचन करणे देखील तितकेच प्रभावी ठरते। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विशिष्ट समस्यांसाठी प्रभावी अध्याय। आयुष्यातील विविध संकटावर मात करण्यासाठी गुरुचरित्रातील खालील अध्यायांचे पठण करावे। कर्जमुक्तीसाठी, जर तुम्ही आर्थिक विवंचनेत असाल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर चौथा अध्याय वाचणे अत्यंत प्रभावी ठरते। हा अध्याय आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत करतो। संकट निवारण्यासाठी, आयुष्यातील वारंवार येणाऱ्या अडचणी आणि नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यंदा अधिक मास केव्हा सुरू होणार आहे आणि किती दिवसांसाठी असणार आहे। किंवा काही बाह्य बाधा दूर करण्यासाठी 18वा आणि 21वा अध्याय एकत्र वाचावेत। उपासनेचे फायदे। अखंड सौभाग्य। या अध्यायाच्या पठणामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते। संकल्पपूर्ती। मनातील सात्विक इच्छा पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचे नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामी भक्ती या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यंदा अधिक मास केव्हा सुरू होणार आहे आणि किती दिवसांसाठी असणार आहे, तसेच या महिन्यात कोणते नियम पाळले पाहिजे आणि या महिन्याचे काय विशेष महत्त्व आहे, तसेच या महिन्यात आपण काय केले पाहिजे आणि काय उपाय आवर्जून करावे। हे अध्याय वाचताना शुद्ध अंतकरणाने आणि दत्तगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून पठण करावे। शक्य असल्यास एकाच वेळी शांतपणे बसून शांत चित्ताने वाचन पूर्ण करावे। तुमची दत्तगुरूंची सेवा फलद्रूप हो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन सुखाचे दिवस येऊ हीच सदिच्छा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ।